लतिका, झाली का सारी सज्जता? हो, औक्षणाची सारी सज्जता पूर्ण झाली आहे. आता कधी एकदा म्हाळसाला भेटते असे झाले आहे. म्हाळसा पूर्ववत झाली म्हणल्यावर मला किती आनंद झाला आहे हे मी नाही सांगू शकत. मी समजू शकते लतिका. म्हाळसा देवींचा क्रोध आता शांत झाला आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. आता जेजुरीत सगळे पुन्हा आनंदी होतील. देवी, खंडेराय आणि म्हाळसा देवी आता कोणत्याही क्षणी कक्षात येतील. आम्ही त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत. वरदानजी, देवी देवाला आहे ती. म्हाळसा, तुम्हाला आज पाहून खूप बरं वाटत आहे. तुम्हाला येताना पाहिलं आणि लतिकाला औक्षणाची तयारी करायला सांगितली. एवढं कशासाठी? म्हाळसा देवी, तुम्हाला इथे पाहून आम्हाला किती आनंद झाला आहे कसं सांगू. तुम्हा दोघांना एकत्रित पाहणं हे आमच्यासाठी नित्याचं आहे. आणि तुम्हा दोघांपैकी कुणीही नसेल तर जेजुरीला शोभा नाही. मी म्हाळसेला सांगितलं की ह्यानंतर जेजुरी सोडून मला सोडून कुठेच जायचं नाही. आपण सगळे जे सांगत आहात ते मला कळत आहे, पण आपण सगळे इथेच बोलणार आहोत का? म्हाळसा, लतिका, कशी आहेस? लतिका, काय झालं? म्हाळसा, पुन्हा आम्हाला सोडून अशी जाणार नाहीस ना? नाही. देवी, औक्षण करताय ना? बानू, ए बानू, किती वेळ त्या खड्याकडे पाहत राहणार आहेस तू? काय करू बा, अरे ह्या खड्यात असं काय आहे तेच कळना झालंय बघ. ह्याच्यामुळेच त्या दगडातून वाफा येत होत्या ना. वय अगं पण तूच म्हणलीस ना की महाराज येतील आणि सांगतील म्हणून. झालं तर मग यो खडा कुठेतरी जपून ठेव काय. हा
अरे बा हा, पर ह्यो खडा आता ठेवायचं तरी कुठं? आता इतकी जागा आहे घरामंदी आणि तुला खडा ठेवाय जागा गावानं वय. अरे तसं नाही, पर ह्यो काय साधा सुद्धा खडा आहे वय तवा, असा कुठं बी ठेवाया. बानू तिथे एखादी पेटी असेल बघ, तर ठेव की. हा? हा बा, अरे हे समज झालं, पर या साऱ्यात खंडोबांनी मला या पेटीत काय भेट दिली आहे ते बघायचंच राहिलं बघ. होय ग, काय आहे बघ बघ ना. पायतान? ह्या पायतान आहेत वय र? मग काय आहे हे? अरे या खडावा आहेत, महाराजांच्या पायामध्ये असतात ना, अगदी तशात. वय वय येच. अरे बा, नीट बघ हत, याला सोनं हिरा आहेत बघ, साध्या नाहीत ह्या खडावा. होय ग बानू? बानू बोल की. पायात घालून बघ की जरा. नाही बा, म्या नाही. अगं पायात घालायलाच दिल्यात ना व. असं म्हणतोयस? हा. अरे पर काही व्हायचं तर नाही ना व? तुझं बिना बानू, आता पायात घालायची गोष्ट पायात नाही घातली तर त्याचा काय उपयोग सांग बरं. तसं नाही र बा, गभ्या वाटते बघ. अशा खडावा आधी बघितल्या नाही ना, तेव्हा उगा आपलं काय बी होत नाही. त्या घाल खडावा पायात, ठेव खाली, ठेव ठेव. तरी मी तुला म्हणत होते उगा नग म्हणून. म्हणून काही इतकं भ्यायचं होय? जा, मला नाही बोलायचं तुझ्या संग, जा. अजून हे हळदीचे शिवलिंग सुरक्षित आहे, ह्याला काहीही झालं नाही. मला वाटलं तडा गेला की काय. रोज ही कुपी उघडून पाहणं हे सोयीचं झालं आहे. भृगु ऋषींनी जो संकेत यामागे सांगितला होता तो सतत माझ्या मनात भय तयार करत राहतो. ज्या क्षणी हे हळदीचे शिवलिंग आपला मूळ आकार सोडेल तेव्हा माझ्या आणि यांच्या नात्याला तडा जाईल. हळदीचे हे शिवलिंग जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपात राहील तोपर्यंत आपले श्री खंडेरायांशी असलेले अर्धांगिनीचे नाते अबाधित राहील. परंतु ज्या क्षणी हे हळदीचे शिवलिंग आपला मूळ आकार सोडेल त्या क्षणी आपणा उभयतांच्या नात्याला तडा जाईल. हाज्या, अरे कशाला एवढा त्रास करून घेतोयस? आता समद चांगलं झालं ना व, मग तुझा चेहरा का बरं असा पडला? अजय, किती बी बाजूला सारायचं म्हणलं ना तरी हे मनातून जात नाही बघ. बानूचं आणि खंडोबाचं लगीन कसं होणार ग? आणि लगीन झालं ना
तरी नंतरच्याला काय होईल याची काळजी वाटते बघ मला. अरे त्यांनी तुला दर्शन दिलं, राज्याभिषेकासाठी गडावर बोलिवलं, हे काही साधं काम आहे वय? म्हणजे त्यांना काहीतरी वाटतच असणार तुझ्याबद्दल, भानूबद्दल. अगं होय, पण ते देव आहेत ग, देव. तुला सांगतो आजी, मी खंडोबासनी पाहिलं ना तर मला असं वाटलं की त्यांना पाहतच राहावं, त्यांची सेवा करावी. अगं आजी, राज्याभिषेकाला त्यांचं ते वेगळं रूप अजून बी माझ्या डोळ्यासमोरून जायना बघ. मग झालं तर बघ, ते बानूला काय बी कमी पडू देणार नाही बघ. अगं होय ग, माया बानूला खंडोबानी खाडावा भेट दिल्याने म्हणजे त्यांच्या परीने ते माया बानूसाठी काहीतरी करणारच बघ. पर त्यांची बायको समजून नाही घेणार असं वाटतंय भाई तुला? वय मला याचच भ्या वाटत ग. म्हणजे खंडोबाच्या राज्याभिषेकाला माझी बानू राजवाड्यात खंडोबासनी भेटायला गेली ना, त्या वेळेला खंडोबाची बायको राजवाड्यातून रागानं निघून गेली बघ. आणि जाताना माया बानूकडे असं रागाने बघून गेली. आजा एक सांगते बघ, आज पातूर तू बानूला काय बी कमी पडू दिलं नाही, तसंच खंडोबा बी तिला काय बी कमी पडू देणार नाही बघ. मला समजते र तुझी काळजी, पर तुझ्या काळजीच्या मोहर तिचं मन मोडल असं काय बी करू नको र. म्हाळसा, तू विश्रांती घेत होतीस ना, मग का उठलीस? इतक्या दिवसांनी आपण एकमेकांना असे निवांत एकांतात भेटत आहोत आणि तुम्हाला देखील विश्रांतीची आवश्यकता आहेच. म्हाळसा, तू परत आलीस हे मला पुष्कळ आहे. आणखीन काय हवं? काही नको. मी आले नाही, तुम्ही मला आणलं. कारण माझ्या देहाची शिळा झाल्यावर पुन्हा येण्याचा मार्ग मला दिसेना. माझ्याच इच्छेने माझी शिळा झाली होती, पण तुम्ही होतात म्हणून मी परत सदेह येऊ शकले. म्हाळसा, मी तुझ्यासाठी काहीही करेन. इकडचे जग तिकडे करेन, सगळे आकाश तारांगण पृथ्वीवर आणेन, पण तू आनंदी राहा. इतकं प्रेम आहे माझ्यावर? हो. तुझ्यावर आणि माझ्या भक्तांवर, माझ्या प्रजेवर, तुम्हा सर्वांना आनंदी पाहणं, सर्वांना सुखी ठेवणं हे माझं कार्य आहे. मला आता हे ठाऊक आहे की तुम्ही केवळ माझे नाही आहात. मला ते स्वीकारता नाही आलं, पण म्हाळसा, मी तुझाच आहे. मग बानू राज्याभिषेकाच्या वेळी राजवाड्यात कशी आली? तिने का येऊ नये? कारण माझ्या पतीमध्ये आणि माझ्यामध्ये कोणीही आलेलं मला चालणार नाही. म्हाळसा, तुझा पती अनेकांचे आराध्य आहे, या साम्राज्याचा राजा आहे. पण बानू इथे काय नात्याने आली?
म्हाळसा, बानू ही रानावनात तिच्या वडिलांसोबत राहणारी एक मुलगी. लहानपणापासून ती शिवभक्ती करीत आली. साधनेचा, उपासनेचा कोणताही मार्ग माहित नसताना ती शिवभक्ती करीत आली. एका क्षणी तिला कळले की तिचे आराध्य खंडोबाच्या रूपाने जेजुरीत आहे आणि तिने या रूपाची आराधना केली. मग म्हाळसा मला सांग, भक्ताने आपल्या भक्तीची परिसीमा गाठल्यावर त्यांच्या आराध्याने त्यांची इच्छा पूर्ण करायची नाही का? काय इच्छा आहे बानूची? काय असणार तिची इच्छा? आजपर्यंत अनेक वेळा काय हवं ते माग असं सांगूनही स्वतःसाठी तिने काही मागितलं नाही. तिला तिच्या भक्ती पुढे काही नाही. भक्ती की प्रेम? तूही भक्ती केलीस. प्रेमाशिवाय ती भक्ती शक्य आहे का? म्हाळसा, राज्याभिषेक सोहळ्यात मला पाहण्यासाठी, मला भेटण्यासाठी ती आली. चंदनपुरीतून आली, इतक्या दूरवरून ती आली. येताना पायी आली. काय कष्ट पडले असतील, किती अडचणी आल्या असतील येताना. तहान भूक बाजूला ठेवून माणूस का करतो एवढं? का केलं तिने एवढं? काय हवं होतं तिला? खरं तर मलाच काहीतरी द्यायचं आहे तिला, पण काय द्यावं तेच कळत नाही. मग खरंच देऊन टाका एकदाचं काय द्यायचंय ते, म्हणजे माझ्या शंका दूर होतील. काही नाती देण्या घेण्याच्या पलीकडची असतात. याचा अर्थ ती राजवाड्यापर्यंत आली, आता अंतर्महालापर्यंत यायला वेळ लागणार नाही. तू तिला पाहिलंस, खरं म्हणजे ती ओझरती भेट होती तुझी. तुला काय वाटलं तिला पाहताना? आधी साधी, सरळ, सोपी वाटली. पण काय? तिच्या डोळ्यात तुमच्याविषयी ओढ वाटली मला. म्हाळसा, एक भक्त, प्रजेचा एक घटक समोर कष्ट करून मला भेटायला आल्यानंतर त्याला मी कसा झिडकारू? आणि तू एक विसरतेस, मी तुझ्या सोबत होतो. आपल्या समोर प्रजा होती, त्यांच्या देखतच भेटलो ना. यात मी काही लपवलं नाही. अगदी साधी भोळी भाबडी भक्ती आहे त्यांची. त्यांना मला भेटायचं होतं, मला पाहायचं होतं, माझ्याशी बोलायचं होतं. पण माझ्यामुळे ते होऊ शकलं नाही. मी खरं तर तिला नंतर अंतर्महालात बोलवणार होतो. तुझी तिच्याशी ओळख करून देणार होतो. तुम्ही खरं सांगता आहात? होय. कारण त्यासाठी तुळा मांडण्याची काहीच आवश्यकता नव्हती. ती समोर आली असती तर तुला मी भेटवणारच होतो. तिच्याशी बोलून तुझ्या शंका दूर झाल्या असत्या. मला असं का वाटतं आहे की मी त्या दिवशी रागवून निघून गेले? ते चुकलं.